दोघं जण, त्यांना विचारू आपण त्यांचा प्रवास कसा होता आणि काय होतं वाटलं म्हणून. काका रामकृष्ण हरी. कुठून आले काका तुम्ही? आम्ही फुलंब्री. फुलंब्रे. हां. आणि तुम्ही काका? शिल्लोड. एकत्र आला कसं? हां. माझा एक प्रश्न होता, म्हणजे वारी नक्की का करावी माणसाने? वारी काय जीवनात येऊन वारी करायला पाहिजे. हां आणि परत कसं आहे, जो आनंद या वारीत आहे हां तो घरी नाही. हां हां. असं का बरं? म्हणजे आता आम्ही 2 किलोमीटर विचारणार माणसाला, हां आज 35 किलोमीटर काही वाटलं नाही. बरोबर. म्हणजे कुठून? आळंदीवरून आला, पुण्यावरून? आळंदीहून. पहिला दिवस कसा होता आळंदीमध्ये? कारण की आळंदीचा- माझं ठरलं होतं की आळंदीपासून वारी चालू करावी, पण पावसामुळे काही ती झाली नाही. सो तिथला अनुभव घेता नाही आला, तर तिथला तुमचा अनुभव कसा होता? तिथला असा अनुभव आहे. हां. आम्ही आलो तर आम्ही घरी निघलो त्यावेळेस पुलावरून पाणी चालू होतं. बरोबर. पण आम्ही निश्चय केला की आळंदीला आम्हाला माऊली दर्शन घ्यायचं. हां तर आमचं ते माऊलीनं पूर्ण केली इच्छा. हां हां आणि पुलावरून पाणी खाली गेलं. हां हां. नाही, मला पण म्हणजे असं वाटलं की म्हणजे एवढा पाऊस वगैरे पडत होता, पूर्ण चारे पुले जे आहे ना पाण्याखाली गेले होते. आणि अचानक जेव्हा आपली पालखी निघणार म्हणजे इकडं प्रस्थानाला, आणि त्याच वेळेस म्हणजे आहे ना सगळे पूल खाली झाले, मोकळे झाले. पण ते कसं काय बा ना? ती माऊलीची कृपा. हा ना, म्हणजे असं चकित झालं आता वाटलं थोडक्यात, म्हणजे बा ना. असं आहे ना, तुकाराम महाराजची पालखी तिकडून निघली, हां पाणीच कमी पडून गेलं. बरोबर. आणि असं पण नाही की म्हणजे थोडंफार पाणी विसरलं, असं सगळं पाणी मोकळं सगळं झालं. पाणी मोकळं झालं. म्हणजे माऊलीला रस्ताच करून दिला ना इंद्रायणी मातेनं. म्हणजे स्वतः त्यांनी रस्ता आपल्या त्याला की म्हणजे जावा तुम्ही पुढं. आणि म्हणजे नंतर मग आपलं आळंदी नंतर तुम्ही देऊवरून आळंदीला नाही गेला. ना, आम्ही आळंदीहून आलो. म्हणजे आळंदीवरून पुण्यावरती. हां. पुण्यामध्ये कुठं मुक्काम झाला तुमचा? आपलं शनिवारवाडा. शनिवारवाड्यात का? हां हां. म्हणजे पुणेकरांचा आणि तुमचा अनुभव कसा होता? पुणेकराचं ते सांगायचं कामच नाही मग. जो पुणेकराचा अनुभव आहे समजा, तो सांगायचा त्यांचे हेच नाही. हां हां. तिथे काय ऊन तिथं ऊनच काहीच नाही. हो. जसे ते माऊली म्हणजे त्यांचे शब्द असे अनमोल, हां त्यांना ते असे तर असतात. हां आपल्या लोक माऊली चला जेवण बरोबर. ते येत नाही, आमच्या डोळ्यात पाणी येतं मग फॅन चालू नसतं. तुमच्या घरी कोण कोण असतं? आई हे वडील आहे, हां ऐकू आहे, मुलं आहे. हां हां. मग तुमच्या कुटुंबात तुम्ही एकटे वारी करता का कसं? नाही, आम्ही जोडीने करत होतो, पण ह्यावेळेस गैरसमज झाले. हां हां. त्यांच्या आई झोपत होतात, ते थांबले पण. थोडंसं भाऊक झाल्यासारखं वाटतं तुम्ही आता. काय? माऊलीचं आहे का? आनंद आला काय माऊली. रामकृष्ण हरी. असं जेव्हा वारकरी भाऊक होतात ना माझ्यासमोर, ते मलाच खरं तर वाईट वाटतं. म्हणजे कसं, कारण की कालपासून असा तिसरा तर चौथा प्रसंग माझ्यावर झाला आहे की म्हणजे मी कुणाला तरी मुलाखत घेतोय आणि ते म्हणजे पूर्णपणे भाऊक झालेत. तो आनंद चालला होतो. आणि त्यातून म्हणजे माहिती का, म्हणजे असं वारीबद्दलची जे आतून म्हणजे इच्छा आहे ना, म्हणजे गेले 6 वर्ष झालं मी म्हणतो की वारी करावी. आणि ह्या वर्षी वारीला आलो आहे ना, म्हणजे इतके सुंदर अनुभव येतात. म्हणजे आत्ता म्हणजे हल्लीच मी मंडईमध्ये राहिलो होतो. मग पहिले 2 दिवस मंडईमध्ये होते, पुण्यापासून चालू केलं ना. मग तिथं पण पंढरपूरचे काही वारकरी वगैरे भेटले होते. म्हणजे त्यांची आणि माझी एवढी गाठभेट चांगली झाली होती ना. तर शेवटपर्यंत म्हणजे त्यांचं एवढंच होतं की म्हणजे आपले देशमुख म्हणून होते काका, त्यांचं एवढं चाललं होतं की तुम्ही आमच्यावर चला. म्हणजे एवढंपर्यंत आलं होतं की म्हणजे मंडईमधून जेव्हा प्रस्थान केलं मी माऊलींच्या पालखी पुढे, त्यानंतर त्यांचा फोन आला होता मला की अजून पण आम्ही पुण्यामध्ये तू येतोयस का वाळा म्हणून. म्हणजे असं वाटलं की म्हणजे आहे ना, म्हणजे माझे कसे लहानपणी आजोबा वारले होते ते, म्हणजे एक आजोबांना म्हणजे पाहता आलं नाही मला कधी त्यावेळेस. आणि ते म्हणते असं भरून आल्यासारखं वाटलं मला की म्हणजे आपल्याला माया लावतात एवढे सगळे वारकरी वगैरे. आणि मंडईमध्ये जेवढे मला गाठ पडणार ते पण असंच होतं की म्हणजे ते एक असं अटॅचमेंट झाली मला तुम्ही एक मनामध्ये. विचार करा ना, माऊली जातो समजा, इथे तुम्हाला माऊलीशिवाय शब्द आहे काही? नाही, अजिबात नाही. मग तेच महत्वाचं तेच आहे. नाही, ह्या एका शब्दामध्ये इतकं प्रेम मी जाणवलं ना. म्हणजे दिवे आठापासून प्रवास चालू होता, म्हणजे एवढा आहे ना, म्हणजे एवढी गर्दी होती पण त्या गर्दीमध्ये पण माऊलींशिवाय एक शब्द नव्हता. तेच ना. आणि त्या माऊलीच्या एका शब्दामध्ये पण एवढं प्रेम जाणवलं ना, म्हणजे आहे ना, म्हणजे इतक्या गर्दीमध्ये माणसाला त्रास पण होत होता, पण माऊली या शब्दांशिवाय त्यांनी दुसरा उल्लेखच नाही केला. कोणी मानतं का तुम्हाला? माऊली म्हणजे नक्की काय? माऊली म्हणजे ती आपली जगाची माऊली. म्हणजे ते माऊली कशाचीच कमी करत नाही तुम्हाला. तुम्हाला हे विचारित नाही की ते तुमची रवटी कोणती आहे, ती तयार होणार आहे का नाही, ती ऑटोमॅटिकच तयार होते. आणि आत्ता पण असं झालं, म्हणजे मी कसं एकटा फिरतोय म्हणजे, आणि हे काका मला गाठ पडले. म्हणजे काल म्हणजे आमचं तुम्हाला सांगतो, म्हणजे आमचा प्रवास काय सुरू झाला.
म्हणजे शक्यतो आम्ही कुठून माहिती पुण्यामध्ये वारी सुरू केली ना, माझ्यावर कोण होतं ना ह्यांच्यावर कोण होतं. आम्ही PMT मध्ये चढलो आणि PMT वाला म्हणला की आम्ही सोडणारच ना तुम्हाला, सोडणार नाही म्हणलं. आता हे तर पहिले उतरून गेले. आता माया मनात असं की खंत की आता मायावर तर कोण नाही, मी वारी करावी का नाही करावी, नक्की त्याची इच्छा आहे का नाही. मग असं मी फिरता फिरता म्हणलं आता ह्यांना शोधावं म्हणलं, आता दुसरं तर कोण सापडणार नाही, कारण की आम्ही दोघं टोपी आणि हे गाठलं होतं कुर्ते. म्हणलं काकांना शोधावं, आणि काकांना PMT मध्ये शोधलं मी. आणि काकांनी म्हणजे मी त्यांना बोलायच्या आधीच त्यांनी आख दिला की बसतं बाळा म्हणून. आणि म्हणजे आमची ओळख नाही, पण आम्ही विसावा पण असं झालं की आम्ही एकत्र फिरतोय आता पूर्ण वारी. थोडं काय जाणवलं म्हणजे आहे ना, ह्यांच्या रूपात विठोबा भेटला मला. ते आपण जाणार तर नाही जाणार, मग त्याला नाही काही. बरोबर. बरं असं काही वाटलं नाही ना, आपण 2 किलोमीटर घरी चालत नाही ना, हो आणि इथं 34 किलोमीटर आलं तर काहीच नाही. ना, मला पण तेच आता हे पाय एवढं हे झालं, काही वाटलं नाही. बरोबर. चालत येऊ राहिलं काहीच नाही, फक्त ती बूट चावलं म्हणजे ते घासलं ना, पण काहीच नाही. पण ते माशी बसते ना, त्याच्याकरता ती लावलं. त्याला काय करायचं? नाही काहीच नाही लगेच त्याला दुखत नाही, काहीच नाही. ऑटोमॅटिक बरोबर ऑटोमॅटिक. नाही आता मला पण माहिती का, मी आता काकांना म्हणलं काका एवढं चालायची सवय नाही मला. आणि काल फक्त काय म्हणजे माहिती 34 किलोमीटर पुण्यापासून आम्ही म्हणजे कुठला फाटा होतो काका? आम्ही ह्याच्यापासून फुलगेटहून निघालो. असं का? फुलगेट वरून आम्ही प्रवास सुरू केला आणि नॉनस्टॉप आलो की म्हणजे आहे ना, वेळ पण लागला नाही तेवढा. पूर्ण आमच्या पुढे सगळ्या दोन्ही पालख्या पुढे गेल्या त्या, आणि आम्ही म्हणलं आता दर्शन होईल का नाही आमचं. आम्ही 9 वाजता चालू केली ती चालायला, तर आम्ही इथं पोरी 3 वाजता होतो. बघा ना आता, म्हणजे माऊलीची कृपा. म्हणजे आयुष्यात मी एवढं कधी चाललो नसेल आजपर्यंत, आणि तरी माझ्या पायाला त्रास नाही अजून. काहीच नाही, मी तेच म्हणतो ना, काहीच होणार नाही. आणि तुम्ही आता वारी सोडणार नाही. नाही पण मी काकांना हे म्हणलं की पुढच्या वेळेस पण मी येणार आहे म्हणून. आपलं गाव कोणतं? मी धाराशिवचा प्रॉपर. असं धाराशिव आहे का? असं माझ्या आजोबांना ओमराजे निंबाळकर, माझ्या आजोबांना 57 वर्ष वारी केली. आणि ज्या दिवशी वारी पंढरपूर आळंदी माऊली हालायचे, त्या दिवशी आजोबांना जीव प्राण गेला. आणि मग त्यानंतर की त्यांचे असे बॅनर लागले की वारकरी संप्रदायाने लावले होते, की ते आम्हाला अजून पण माहीत नाही की कुणी लावलेत. म्हणजे एवढं ते माऊलींचं हे आहे. आणि आमचे आजोबा की दरवर्षी यायचे, वर्षानुवर्ष. आता आम्ही कोण ना कोण दरवर्षी असतो करतो. कोण दरवर्षी चुलते येतात, कधी चुलतेच पोर येतात, कधी आम्ही असतो, कधी वडील असतात, कधी चुलत भाऊ असतात. घरातलं कोण ना कोण आहे वर्षानुवर्ष. वारी पाहिजेच, वारीशिवाय आनंद नाही काही. एक प्रश्न होता माझ्याकडून, प्रश्न नाही म्हणजे तुमची भावनाच येते. म्हणजे दरवेळेस काय करतो मी, कोणाची मुलाखत घेतली तर कसं आहे, आता प्रत्येक जण त्याचं घर कुटुंब सोडून वारीला आलेला असतो. तर तुमच्यातर्फे तुमच्या घरच्यांना काय संदेश आहे ना, तिकडे बघून सांगा. माझ्या घरच्यांना हे संदेश राहील की त्यांनी पण वारीमध्ये यावं, मुलांना बी करावं. हे आमच्या असेल. माझा मुलगा काय म्हणे, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला चालणं होणार नाही. म्हणलं मी ऐकत नाही, मला जायचं आहे तर मी आलो, बाकी तर माझी इच्छा अशी आहे की बा त्यांनी यायला पाहिजे, करायला पाहिजे वारी. खरंच खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून मध्ये काका. म्हणजे असं वाटलं की माझंच कोणतरी हक्काचा व्यक्ती आहे ज्याशी मी बोलतोय आणि संवाद साधतोय. बोलायला म्हणजे सांगायला काही हरकत नाही, जेवण बरोबर. जीवनात जीवनात वारी खराब हो, तरच मत होईल. 11 वर्षापासून करू मी 11 वर्ष. हां, आमचं 5वं वर्ष. 11 वर्षात काय बदल पाहिला तुम्ही? तसा सुख मिळून जाते, एकदम आनंद एकदम टकाटकलं. चिंता करायचं काम नाही. हे होईन ते होईन, आम्ही सोडून देतो. ते वयाचं करावं, ते आम्ही जायच्यावर ते काम होऊन जातं. मग मुलांना एकदा करेल, घरच्यांना एकदा करेल आपल्या. मी 11 वर्षापासून सगळं त्यातूनच कळतं ना काय प्रेम आहे म्हणजे वारीबद्दल. घरचे दरवर्षी पंढरपूरमध्ये येतात, पुन्हा वारीतच येतात. तिथं मठावर लागतो. आणि एक विशेष म्हणजे आम्ही महिन्याची वारी चालू करून देईल गावातूनच. मग तुमच्या गावापासून तुम्ही इकडे निघाला डायरेक्टली पायी? पायी आळंदी. महिन्याची वारी करायला होतो आम्ही, म्हणजे 12 महिने 12 जणांची गाडी करून द्यायची, जायचं प्रत्येक वेळ वारी असं. चालेल, रामकृष्ण हरी. भेटूया पंढरपूरला आता, मस्त प्रवास करूया आता. भेटत राहील माझी म्हणणं तरी. जय हरी. केंद्रीय महाराजच्या मठावर राहतो.
मोठे मोठा हां तिथं हा, सर्वात मोठा. 11 वर्षापासून ह्याच दिंडीत आम्ही प्रवेश करतो. हा, जय हरी माऊली. कालचा माझा अनुभव खरंच भारी होता. म्हणजे तुम्ही आता मी काय पाहिलं माहिती का, म्हणजे आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की आहे ना एक दिंडी असते ज्यात की आहे ना म्हणजे आपलं ज्यावेळेस जेवणाची वगैरे वेळ असते ना त्यावेळेस म्हणजे कुठलं तरी एक पुढं नाव देवाचं नाव जोडून आहे ना प्रसाद हा, वाढतात. तिथं आणि जेव्हा मी ते ऐकलं ना म्हणजे आज म्हणजे भरपूर दिवसानंतर फर्स्ट टाइम मी त्या पाण्याच्या टाकीच्या स्वतःच्या कानाने ऐकलं ते की आणि आज हा हा पाहू राहिले तुम्ही स्वतः डोळ्यानं. हो आज किती 7,000 लोक दिंडीत. मग डायरेक्ट येतं का? हा एवढ्या स्वयंपाक चालू आहे तिथे. बरं मग डायरेक्ट जेजुरीचं जाणं मग. दरवर्षी एवढे लोक हा हा. सकाळी सकाळी. म्हणजे मी काल ऐकलं त्यावेळेस ते आमटी वगैरे रवी वगैरे वाढत होते पुढे सगळं रामराव लगेच. होते नाव आणि ते ऐकून म्हणजे असं वाटलं की भाई देव आपल्या समोर आहे. नाही नाही एखादी राहू द्या फक्त पन्निगिनी काय अशी सोना नाही पडत दिंडीमध्ये. कालपर्यंत आम्हाला वाटलं होतं आता उशीर झालाय आम्हाला काय कुठं जाऊ आम्ही. आम्ही 6 वाजता आलो रात्री. हा नाही ना एवढ्या गर्दीतून 6 वाजले बाकी आम्हाला काही यायला. नको आणू, उगाच इकडे त्याच्यात आम्ही काल काय असं ठरवून आलोच नव्हतं की आम्हाला नाही, काय काहीच म्हणजे नाही. आम्ही चालत राहिलो ना, आम्हाला गोष्टी ऑटोमॅटिक काहीच नाही, पाण्यात गेल्या. भेटत गेल्या. भेटतच चालतं ना मग. हा अनुभव चालतो पुढे चालू. चालून या त्याचं मग. असं रहस्य काय म्हणजे काय एकदम अनुभव म्हणजे अनुभव. म्हणजे काल आमचं कसं झालं माहिती का ना ह्यांच्यावर कोण होतं येताना ना माझ्यावर कोण होतं म्हणजे माझ्यावर होते एक जण पण ते माघारी गेले कारण त्यांचं काहीतरी काम होतं. त्यानंतर ह्यांची गाठ पडली आणि ह्यांचं आणि माझी असं काय म्हणतात घरगुती असं असल्यागत थोडक्यात झाले. म्हणजे आम्ही कंटिन्यू एकत्र आहे म्हणजे थोडे मला दम लागला की हे माझ्यासाठी तर कंटिन्यू काकांचं एवढंच म्हणणं आहे काय नाही, त्याची इच्छा आहे सगळं होईल. इच्छा असली तर पुरं होतं नाही तर मग काही होत नाही. बरोबर माझं पांडुरंग नाव आहे. एकादशी दिवशी जन्म आहे मोठ्या. बघा मी त्यांना काल चुकून म्हणजे त्यांचे वय मोठं आहे पण त्यांना मी एक शब्द बोलून गेलो आता वारी पहिल्यांदा करते पण पांडुरंगावर करते. त्याच्यामुळे काय होतं की माऊलीचं नाव घेतलं चालायचं. हो तुम्ही हे केलं समजा माऊली मला दर्शन व्हायलाच पाहिजे तर माऊली हा. दर्शनच होणार तुमचं. बरोबर आणि असं पण नाही म्हणजे प्रत्येक पालखीचं प्रत्येक दिंडीचं दर्शन आमचं झालंय काल. आणि आम्ही रात्री परत माऊलींच्या तिथं दिव्या घाटात हा हे ते. रात्री टाइम झाला जरा मोकळं यावेळेस. झालं नाही. आम्ही तिथे थांबलो होतो. असं का? भरपूर वेळ थांबलो होतो आणि असं नाही की म्हणजे दर्शन घ्यायचं झालं तर झालं एवढं भावनामध्ये. दिवे घाटात बी होतं वाटत बी हो. होतं पण मनात असं तर होतं. हो आता मग काल छान झालं तिथे. म्हणजे आज समोर दर्शन झालं थोडक्यात असं. म्हणजे रात्री जरा लेट झाली जास्त हो. 1 घंटा लेट. बरोबर. ह्या वर्षी काय झालं पब्लिक एवढं आलं की भयानक पब्लिक हो. आलं. मी बघतो म्हणजे की अभ्यास करतो दरवर्षीचा. या वर्षी जास्त आहे. खूप पब्लिक आलं. यावर्षी म्हणजे वाहनच नाही जाऊ दिले वर. वाहनाचं सोडून पब्लिक रोड एवढा मोठा झालाय तरी तो कमी पडत होता. हा. बरोबर त्यामुळे की यावर्षी मी कमीत कमी बघतो की एक 10 लाखाच्या पुढे पब्लिक ज्यादा येईल 10च्या पुढे. 10-15 लाखाच्या आसपास पब्लिक कालचं होतं. बरोबर आणि हे पुढे कंटिन्यू चालतं. 10 लाख तर कंटिन्यू चालतं. हा. कमी ज्या 10-15 होतच चालतं. इथून काय 10-5 हजार कमी होते निवडून फक्त. कमी म्हणजे काय होतं पुण्यातले लोक बरेचसे काय करतात ते पायी येतं हो, नाही. हा, पायी पायी येतात, येतात नंतर ना. मागे येतात, मागे. दिव्या घाटातून. तेवढा ते त्याचा अनुभव करून घेते तिथल्या हो इथे. पण तेवढा अनुभव त्याच्या नित्यनेमध्ये तो. हा, हो बरोबर पालखी वाटीला वसरी ते. वाट लावा पण येतात. बरोबर सासवड. आणि पुणेकर कसं आहे माहिती आहे का पुणेकर हा जोपर्यंत तुम्ही सिटीत माऊली आला इतर वेळी तुम्हाला हे करेल पण ज्या वेळेस माऊली एवढ्या तर सगळं अख्खे घरं न घरं मोकळे करून देतात राहायला. असं कोणीच हे म्हणणार नाही तुम्हाला की पुणेकरांचं काहीच हे. आता मला हे नाही असं भिजू देणार पण नाही तुम्हाला. हो आम्ही तिथं आलतो ना शाळेमध्ये हा. पुरं पाणी होतं सगळं बरं पण सगळं त्या ना आमच्या प्रशासन अधिकारी त्यांनी ते पुसून काढलं सगळं. हो लगेच ते आणि महानगरपालिकेची लोक सुद्धा कंटिन्यू तुमचे सगळं क्लीन करायला असतात. असं कोणाला आणि खायचं तर काहीच हेच नाही त्या कमी पुणे पडत नगरीमध्ये. हो असं ते लगे लाईन लावत्या माऊली आमच्या घरी चाला जेवायला आमच्या घरी चाला. हा. त्यामुळेच त्या माणसाला पुणेकराला म्हणतात पुण्यवान माणूस. पुण्यवान. आणि काल ते खरंच अनुभवलं माझ्या 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये जे अनुभवलं ना ते खरंच खूप भारी होतं. म्हणजे असं नाही की संपूर्ण जे वारी आहे ना म्हणजे 3 दिवसाच मी घालवले पण असं वाटतं की मी आयुष्याचा प्रवास चालू झालाय चालू आहे. खऱ्या अर्थाने. माऊली शेवट्यांचा शब्दच तुम्हाला कोणताच नाही. नाही, माऊली माऊली शब्द. आणि म्हणजे असं बघा ना म्हणजे तो शब्द असा आहे ना की मागून जर एखाद्याने माऊली जरी म्हणलं ना तरी समजून जातं की माणसाला पुढच्याला काय हवंय. तो समोरच्याला गार होऊन जातो त्याला काहीच हो. कळत नाही. माऊली म्हणल्यावर ते माऊली तर आणि त्याच्यात म्हणजे मी एक खूप अभ्यास घेतला की ज्या वेळेस आपल्या घरातलं एखादा लग्न असेल तर पत्रिका दिले तर तो येत नाही. नाही इथे सांगायचं कामच पण नाही. इथं कोणाला बोलायचं सांगायचं काम नाही. नाही ना. मग ह्याचं काय हे असं काय रहस्य असं एवढं म्हणजे ओढच लागेल तर दिन ते
जशी भगवंताला आपली ओढ आहे तर आपल्याला बी त्यांची ओढ पाहिजे तेव्हा ते साध्य होतं ना. जर समजा तुम्हाला भगवंताची आशा आहे मग भगवंताला बी तुमच्याकडून काही आशा असेल ना. हो त्याचं ते भगवंताचे बरोबर. असं बघा ना, ना कुणाला आमंत्रण आहे ना कुणाला बोलावले कुणी, काहीच नाही. तरी म्हणजे लाखोंमध्ये पब्लिक येतंय. बरं आपण कुठलं कोण कुठलं आहे हा ना. काही आहे का कोणाची नाही. समजा कोण कुठाचं आहे कोण कुठाचं बरोबर. आहे काही काही 5 पैशात कोणाला काही तकलीफ नाही. आहे का काही काहीच नाही. आणि त्यात वारीमध्ये असं आहे की ना कुठला खर्च आहे तरी पोट आहे ना आपलं समाधान राहतंय कंटिन्यू. कंटिन्यू. आता काल आम्ही निघलो तिथून सर काहीच खाल्लं नव्हतं फक्त चहा पिलं. इथे काहीच नाही थकेल नाही काही नाही काही नाही एकदम फ्रेश कोणी म्हणून बोलते वेळी असं. नाव असं म्हणजे भूक जाणवतच नाहीये. म्हणजे काका मला बरोबर म्हणले खाऊन पिऊन राहा, पण माझं कसं आहे आता मी खातोय पण नंतर मग असं पण होतं की भूक पण लागत नाही मला. नाही ना मग ते अनुभव आला. पहिलाच अनुभव एवढा सुंदर आहे ना. म्हणजे मी काकांना का मगाशी पण म्हणलं मी एकच की वारी आता पुढच्या वर्षी पण येणार आहे काका. नाही, तुम्ही सोडणारच नाही वारी मला. नाही नाही. आणि आनंद. मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे की माऊली तुकाराम महाराज तिकडून शेगावचे महाराज हे सगळ्या दिंडे येतात, पण तुम्ही एवढं आपल्या देशात फिरलाय कुठल्याही देवाला असं स्पर्श करून दर्शन नाही नाही. दुसरं नाही ना कुठं आपल्या महाराष्ट्राशिवाय दुसरं कुठंच नाही ना. पांडुरंगालाच पाया फक्त तिथेच दर्शन हा, होतं आपलं हे असं का? पाय तुमचं 3 फुटावरून 5 फुटावरून पुढंच येतं दर्शन. हेच फक्त हात लावून दर्शन विठ्ठलाचं बस. याचं कारण काय असं का असं पांडुरंग नाही नाही त्यांनी हेच दिलेलं आहे की बाबा माझं दर्शन हात लावूनच होणार. त्यांना आपल्याला वरदानच दिले की बाबा आपलं दर्शन हात लावून मी तुम्हाला दर्शन देणार, बाकी ठिकाणी नाही देणार, फक्त केवळ इथंच देणार. म्हणून ते विठेवर हे केलेलं आहे. आणि असं पण नाही की कोण रोकठोक करते की हात नको लावू वगैरे काही नाही, नाही. काहीच नाही. कारण की आता बघा ना घाटामध्ये आहे ना म्हणजे पूर्ण पालख्या आहेत ना वरती चढ होत्या त्यावेळेस पण म्हणजे आहे ना दर्शन करायला खूप जण जात होते, पण असं नाही की कोणी अडवलं म्हणून. कोणीच अडवत नाही त्याला, लग त्याच्यावर दर्शन होतं ना. हो ज्याच्या नशिबात नाही त्याचंच नाही होणार नाही फक्त इथं. आणि त्याचं एक रहस्य असं का की तुम्ही ज्यावेळेस पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आत जाताय, ज्यावेळेस दर्शन करताय तिथलं तुमचं समाधान कसं काय म्हणजे त्यांच्या गाभाऱ्यात गेलं तर तिथं असं काहीच जाणवत नाही गेलं की पुरं हे शरीर आहे ना एकदम हे व्हायला म्हणजे तिथं काही असं थकवत जाणवत नाही तिथे गेलं. गाभाऱ्यात सोडा तुम्ही आता एवढ्या याच्यात तर काही राहत नाही, फक्त कडक दर्शनावर घेतलं तिथूनच माणसाला समाधान येऊन जातं. बरोबर ते गाभाऱ्यात सोडा समजा. बरोबर. आणि माझं एवढं एक पण झालं माहिती का, म्हणजे एक काय झालं की माझी खूप इच्छा होती की म्हणजे वारी द्यावं प्रत्येकाला दर्शन व्हावं, पण इथं आल्यापासून माझी आहे ना ती दर्शनाची ओढच नाही राहिली. म्हणजे प्रत्येक माणूस एवढा चांगला राहतो ना माझ्यावरती की असं वाटतं साक्षात पांडुरंगाचं दर्शन झाले. पांडुरंग सध्या आपल्या सोबतच आहे ना. हो पांडुरंगाच इकडे माऊलीला न्यायला येईल ना. बरोबर. आता तिथे तर काहीच नाही. आता नाही. माऊली जी आपल्या बरोबरच आहे, पांडुरंग आपल्या बरोबरच आहे ना दिंडीमध्ये. बरोबर. माऊली फक्त सासवडला वाखरीवर गेले की मग माऊली पंढरपूरला राहते, हां मध्ये राहत नाही ना. बरोबर. आता दिंडीत वारीत या माऊली सांगा तुमचं काय आहे. कुठून आहे काका? आता सासूरला आहे आम्ही. माऊलीने काल माऊली पालखी निघली पुण्याहून, हां. आज सासूरला आलो. हां. आज मुक्काम सासूरचं. हां काल एकादश होती, आज द्वादशी. आता द्वादश सोडणार, हां मग नंतर प्रवचन चालू होणार. त्याच्यानंतर आम्ही प्रवचनमध्ये बसणार, ऐकणार, हां. श्रवण करणार. हो. हो, आजचे दिवस मस्त आनंद घेणार. उद्या सकाळी इथून दिंडी रवाना होणार. हां. हा, आम्ही आज जालना जिल्हा तालुका घनसावंगी राजेश भाई टोपे त्यांच्या तालुक्याचे आम्ही. हां, हां. हिकमतदादा उडाना आता आमदार आहे. हां हां शेवगळ गाव आहे आमचं, हां खेडगाव. आमचं नाव प्रकाश जाधव वारकरी. हां. ही 5वी वारी आहे आमची. केंद्रे बाबा त्यांच्या दिंडीमध्ये. बस एवढं बोला. 5 वर्षात काय तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवला? 5 वर्षात आम्हाला बरंच अनुभव आला. पहिलं आम्हाला काहीच एवढं लई सुज्ञानी होतो. हां. आता आम्हाला दिवसांदिवस साल आम्हाला आमच्या गावात असं होतं, काही सगळे अडाणी लोक होते. तर आम्ही 5 वर्षात आता आम्ही गेल्या वर्षीपासून हरिपाठ चालू केला, एकादश चालू केली माऊली. हो, आणि रोज हरिपाठ आहे. आता काकडा चालू करणार, अखंड हरिनाम सप्ताह होतो आमच्या शेवगटाण्यात. आता 53 वर्ष चालू आहे. 53 झाले, 54 होणार आहे आता. हो, 54 वर्ष येणार. दर श्रावण महिन्यात आमचा भंडारा होतो वद्यदशमीला. हरिभक्त पारायण सगळे आमचे अर्धे ते वर लोक माळकरी आहे. आणि चांगले चांगले महाराजचे कीर्तन घेतो. बाळू महाराज गिरगावकर. पहिले भगवान बाबाचं कीर्तन झालं आमच्या तांड्यात. आमची एक वस्ती अशी आहे, तांडा आहे बंजारी समाज. पण हे क्षेत्र असे चौकून समजा परिसर आमचं
10-5 खेडे आमचे सगळे धार्मिक आहे, हां. म्हणून आम्ही त्यांच्यात सामील झालो. म्हणून आम्हाला माऊलीने ह्या रस्त्याला आणलं. मार्गदर्शन चांगलं भेटलं आम्हाला, हां. तेवढा आम्हाला आनंद भेटतोय. हां. आणि आम्ही वारी चालू केली. आता वारी जोपर्यंत चालू आहे, बरोबर. माऊली म्हणले जोपर्यंत आमचं हातपायात हे तोपर्यंत वारी चालू करणार, बंद करणार नाही. हां, तर आम्हाला सालोसाला अनुभव येऊ लागलं. संसारात काही नाही सांगायचं, ते घराचं कमी जास्त होईल, पण आपल्यात बदल हे असे वारकरी आणतो. बरोबर. 5 म्हणजे गेल्या वर्षी 5 आलतो, हां. आता यंदा 12 आलो. आमची एवढीच कृपा आहे माऊलीला की दरवर्षी आम्हाला 1-2 वारकरी आम्हाला वाढीत द्यावा. आम्हाला काही नाही, ते संसाराचं काही नाही, ते करणार पोर हे सगळे. शिरपा आम्हाला सुख शांती बुद्धी चलावी आणि सांप्रदायिक आम्हाला सुटायला नाही पाहिजे, इसर नाही पडायला पाहिजे. हां. आणि आम्हाला दिवसांदिवस सालांसाला आम्हाला वारकरी इथं येण्याची अपेक्षा आहे. एवढं बोलतो. म्हणजे आजी भरपूर वेळा म्हणते की मला मनी नाही भाऊ मला, पण देवा मला पाव. म्हणजे काय नक्की काय म्हणजे? आता मनात भावच नसला देव कसं पावन? मनात भावच नाही तुमच्या आणि देव कसं पावन? बरोबर. जर अंतर्ज्ञानी तुम्हाला त्याचा भाव असला हां. तर देव तुम्हाला कुठं तुमच्यात बी भेटतो, हो. यांच्यात भेटतो, यांच्यात भेटतो, यांच्यात भेटतो, माझ्यात भेटून. बरोबर. पण मनातच नाही तुम्हाला साक्षात पांडुरंग बी असते तुमच्याजवळ, हो. तर नाही तर मग ते बी भेटणार नाही तुम्हाला. असं आहे. बरोबर. फक्त काय देव तुमच्या आमच्यात ओळखा, हां. तेच महत्वाचं आहे ना. त्याच्यात एक अभंग आहे, शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येते देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही भावना देव कोठे आहे सांगना. असे तुकारामाने अभंग लिहिले, साऱ्या जन्माचे सार्थक झाले. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध भावना नसल्यावर देव कुठं भेटणार आहे? नाहीच. आणि भावना जर शुद्ध असली तर आपणच देव आहे बरोबर. असं जाण्याचं. देवच आपण आहे. काही सुज्ञानी लोक आहेत त्यांना काही मध्ये आपण माणूस आहे, माणूस नाही देव आहे. हां. आपण देव जे, पण ते तसं गुरु भेटायला पाहिजे बरोबर. तेव्हा कळते. हां, गुरु ज्ञानशिवाय काही नाही, हां. असं असतं ते. काही लोकांना काय कशाचं काय आणि काय खाणं पिणं. अरे बाबा, आपण आलो कुठून, आपण कशामुळं आलो, आपल्याला कोण पाठिलेलं, आपल्याला जे पाठिलेलं त्यांना विसरून गेलो आपण. आणि आपलं हे दुसरंच आपण काहीतरी त्याच्या मागं लागलो. हां, आपण आलो चिंतन करण्यासाठी, आणि चिंतन करीत करीत आपण जायचं. तिथं आपलं हिशोब द्यायचा आपल्याला. हां. तिथं गणित भागाकार तिथं घेणार आहे, विश्वरवर बसलेले. हो. मग आपण काय बाजाराला गेलो होतो, काय काय घ्यायचं, कोणची भाजी घ्यायची, कोणची नाही घ्यायची, आपण त्या मार्गाला जायचं. हां, संत आले घरात तोची दिवाळी दसरा. हां, संताच्या चरणात राहायचं, संताच्या सहवासात राहायचं. हां, त्याच्यामुळे लाभ काय भेटतं हे अनुभव घ्यायचं. असं आहे माऊली. खरी श्रीमंती काय असते? खरी श्रीमंती, सगळ्या श्रीमंती, श्रेष्ठ श्रीमंती रामनाम, श्रेष्ठ ज्ञानदान, हे सगळ्या सगळ्या श्रेष्ठ जे ज्ञान आहे हे ज्ञानदान आहे. हे एवढं आम्हाला गुरु दीक्षा भेटलेले, गुरुने आम्हाला सांगितलं सगळ्यात श्रेष्ठ काय आहे जगात, की ज्ञानदान आहे, त्याच्या खाली सगळं आहे. श्रीमंती सगळ्यात मोठी हे ज्ञानदान. बस ते जर भेटलं ना, बस सुखी समाधान होतं माणूस. आणि सगळे चित्र दिसतात. मग हां. स्वर्गाचे चित्र इथं दिसतात. लोक म्हणते तुम्ही तिथं जाऊन आले का? तिथं नाही जाऊन आले, ते अंतरी दिसतात. हो. हा, चित्र दिसतात तशी. त्याच्यामुळं काय म्हणलेलं तुकाराम महाराजांनी अभंगलेले, शुद्ध नाही भावना देव कोठे आहे सांगणार. आपली भावना जर शुद्ध नसली देव कुठं भेटणार? बरोबर. हा, असे माऊली ते. माणसाचा देव कसा ओळखावा? माणसाचा देव असं ओळखावा, आत्मा तोची परमात्मा. तुम्ही बी देव मी देव, तुमच्यामध्ये आत्मा माझ्यामध्ये आत्मा, असं जाणार पाहिजे. माझी जशी आत्मा आहे, आमची जशी आत्मा आहे तशी तुमची आहे. बरोबर. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धीस येईल. एकनाथ महाराजने अशीच आत्मा ओळखली, देव ओळखीला. कोणाला पाणी पाजलं? गाढवाला. त्याच्यात आत्मा होती म्हणून पाणी पाजलं, तिथं देव प्रगट झाला. त्याला काय सांगितलेलं? ओळखीला हरी धन्य तो संसारी, आणि मोक्ष त्याच्या घरी सिद्धीस येईल. दुसरं काही नाही. ठाईचं बसून करा एकचित्त, आवडी आनंद आळवा. असे एकचित्त नाम दरडधरी म्हणा, एकतत्व नाम दरडधरी म्हणा. हरीशी करुणा येईल तुझी, करुणा येते देवाला, पण ते एक तत्वारी पाहिजे. आता इथं आपण बसून चिंतन करू बरं का, ते बी समाधान भेटतं. पण हे आनंद घेण्यासाठी, सुख सोहळा बघण्यासाठी आपण पंढरीची वारी करावी. आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग.
असे असते माऊली. कसे जोपर्यंत असा म्हणले ना असा सोहळा स्वर्गी नाही, ते सोहळ्यात आपण चालत आहोत. आळंदीहून आपण पंढरीला चाललो. पांडुरंग आपल्या भेटीसाठी उतावीळ आहे. या रुक्मिलाला म्हणते, रुक्मिला माझे वारकरी येऊ लागले, मी त्यांच्यासोबत आहे. त्यांचं पहिला पाऊल त्याच्यानंतर त्याच्या पावलावर माझं पाऊल, असं म्हणलेले पांडुरंगाने. आणि घाटामध्ये दिव्य घाटामध्ये कसं उभा आहे, कडेवर हात देऊन, हा या या मी तुमच्या संग आहे, या माझे लेकरा या. माऊलीने म्हणलेले, जे जे रस्त्याने गेले माऊली, जे जे रस्त्याने तुकाराम महाराज गेले त्या त्या रस्त्याने आपण जायचं. एवढं बघायचं. सुख सोहळा सगळं भेटतंय, सुख शांती भेटतंय, परिवारात सुख भेटतंय. सुख शिरपई इथंच आहे, दुसरीकडे काही नाही, संसारात काही नाही. किती जरी चिटकून तिथे संसारात मेले, असेच गेले, आले फुगट गेले फुगट, तसं फुगट नाही जात. आपल्याला काहीतरी न्यायचं. आपण येत्या वेळेस काय आणलं हे माहीत व्हायला पाहिजे. सुज्ञानी माणसाला काही माहीत नाही काय आणलं. आपण येत्या वेळेस ह्या मुठीत जे आणलं काय आणलं, हे आपण हरिनाम आणलं. आम्ही चिंतन करू देवा. खाली पडतात काय म्हणतो, कवा 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 इसरलं. इसर कशामुळे होती, ही माया धरते त्याला. ही माया कवा सुटती, तेव्हा सत्तगुरू भेटते, तेव्हा सुटते. सत्तगुरू म्हणावे, गुरु म्हणावे, थोर गुरु म्हणावे, सत्तगुरू म्हणावे. आधी नमस्कार कोणाशी करावे, मज भासते सत्तगुरू थोर आहे. पायाच्या प्रसादे रघुनाथ पाय. सद्गुरूशिवाय काही नाही. हा आल्या जन्मात येऊन सद्गुरू कोण कोण केले, भगवंतांनी केले. कृष्ण भगवंतांनी केले, रामचंद्र भगवंतांनी केलं. हा मग आपण काय, आपण तो केसाची मग आपण त्या मार्गाला जाऊ, तेव्हा आपल्याला काहीतरी सुख शांती भेटल आणि आपल्याला मोक्षाची पायरी लाभन. हा तर ते न तर काय किती खाल्लं, कसं खायचं, काय खायचं, कसं राहायचं हे कळायला पाहिजे माणसाने. आई वडील थोडी साथ देते, जन्म देते ते थोडी शिकित, पण जशी जशी संगत लागते तसं तसं वागतं माणूस. संगत चांगली. वाल्या कोळी काय होता, पहिलं कोळी होता, किती काय केलं पाप, पण संगत ज्याच वेळेस नारदानी भेटलं तेव्हा त्याला संगत लागली. त्या टायमाला काय झालं, वाल्याचं वाल्मिक ऋषी त्यांची पालखी निघती वाल्यावर. आता उद्याच परदेशी मुकाम आपल्या वाल्याला हो पटांगणाला, तिथं मेळ लागत नाही वारकरी लोकांचं. किती घारपू लागले, किती काही असा सोहळा आहे तिथं की बघण्यासारखं. एका ठिकाणी पूर्ण दिंड्या एका ठिकाणी राहतात. तेव्हा कळते आपण आता स्वर्गी सुख सोहळा नाही, आपली इथं सोहळा आहे. हा असे तसं माऊलीच्या झाडू संतांच्या मार्गी, ते संतांचा मार्ग झाडत आपण त्या मार्गी जायला पाहिजे. तेच आपल्याला सुख सोहळा आणि तेवढा आनंद भेटतं इथं आल्याला. आता इथं आलो आपण, आपल्याला घर ध्यान येत नाही, पोरं ध्यान येत नाही. हा आपलं ध्यान काय, माऊली पंढरीला करा जाऊ. हा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. जाईन ग माये तया पंढरपुरा, आणि भेटेन माहेरा आपुले. आपलं माहेर आहे तर आपल्याला माहेराला भेटीला चाललो. आता आपलं आई वडील तिथं बसलेले, बरोबर. आई वडिलाच्या घरी गेल्यानंतर लेकीला कसं वाटतं, आनंदी आनंद. तसं आपण आनंदी आनंद तिथं गेल्यानंतर आनंदी आनंद होतो. आपल्या माहेराला गेलो ना असं वाटतं, बस आपल्याला माहेर भेटलं. आणि तिथून जाताना आपण रडत निघतो की देवा आम्हाला पुढच्या वर्षी ही बुद्धी द्या यायची आणि सुख शांती ठेवा. लेख ज्या टायमाला घरून निघते, आई वडिलाच्या चरणात नमस्कार करून निघती, त्या टायमाला त्याला कसं वाटतं, जड पावलं जाते. आणि ज्या टायमाला माहेराला जाते कशी येते की त्याला वाटतं आता मी चालले पण परत कवा येऊ, मला कवा भेटल. असे कन्या सासुराची जाय मागे परतून पाय, ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. माऊली केशव भेटलं ना, अंतर्यामी भेटत असतो, भक्तालाच देव दिसत असतो, असं पाहायला गेलं नाही दिसत. त्याच्यामुळं म्हणलेले तुकाराम महाराज आभगलेले, ठाईचं बसून कराय की चितन आवडी आनंद आळवा, आनंद आळवाचा आपल्याला. दुसरं काय सनुक्षणी ह्याची करावा विचार आणि तरावा. म्हणजे असं आहे की याच्यातच काय करायचं तुम्हाला, पाप पुण्य याच्यातच करायचं, बरोबर, दुसऱ्यात नाही करायचं. बरं चहा घेऊ. हो चहा घ्या तुम्ही. रामकृष्ण हरी. पांडुरंग भेटेल तुम्हाला आता कालपासून सांगा. बरोबर आहे की नाही. भेटलाय खरंच अर्थाने भेटलाय.
बोला या